श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. जर तुमच्या मनात कधी असा विचार आला असेल की माझ्या आयुष्यात एक अशी इच्छा आहे जी मला मनापासून पूर्ण व्हावी असं वाटतं, पण ती कशी पूर्ण होईल हे समजत नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी फार कमी लोकांना सुचते आणि ज्यांना सुचते तेच खरे भाग्यवान असतात. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि तितक्याच फलदायी सेवेबद्दल, आणि ती म्हणजे लिखित नाम जपाची सेवा. येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या गुरूंचं किंवा सद्गुरूंचं, आपल्या भगवंताचं नाव हे 1001 किंवा 10,000 वेळा आपल्या हाताने लिहून ही सुंदर सेवा आपण पूर्ण करू शकतो. आणि आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत सगळं समजावून सांगणार आहे. अगदी तुम्ही मनापासून समजून घ्या. तसं हा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या परंपरेत खूप खास मानला जातो, कारण या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी आपल्याला जे काही दिलं, जे काही मार्गदर्शन दिलं, जो प्रकाश दाखवला आहे त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि या दिवसासाठी आपण लिखित नाम जप ही सेवा खूप सोपी आहे, पण तितकीच मनाला भिडणारी आहे आणि शक्तिशाली अशी सेवा आहे. तर प्रत्येकाच्या मनात येतं असं नाही, हे खरं आहे. पण ज्यांच्या मनात खरी तळमळ असते, ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं मनापासून वाटतं, अशाच लोकांच्या मनात ही सेवा करण्याची इच्छा जागी होते. म्हणूनच म्हटलं जातं की भाग्यवान लोकच ही सेवा करतात, कारण ही इच्छा मनात येणं हेच मुळात खूप भाग्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत लिखित नाम जप म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्व काय आहे. 1001 आणि 10,000 नामजपाची सेवा नेमकी कशी करायची, यासाठी काय साहित्य लागतं आणि योग्य पद्धत कोणती आहे, ही सेवा करताना कोणते नियम पाळायचे, या सेवेमुळे इच्छापूर्ती कशी होते आणि त्या मागचं खरं रहस्य काय आहे, आणि शेवटी ही सेवा आजच सुरू करण्यासाठी संकल्प कसा घ्यायचा. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या ह्या संस्कृतीमध्ये नामस्मरणाला खूप मोठं महत्व दिलं गेलं आहे. मुखाने नाम जप करणं जितकं पुण्यकारक आहे, म्हणजे जितकं पुण्यकारक मानलं जातं, तितकंच त्याहून थोडं अधिक फलदायी मानलं जातं ते म्हणजे लिखित नामजप. आणि याचं कारणही खूप सुंदर आहे. जेव्हा आपण नाम फक्त मुखाने घेतो तेव्हा आपलं मन इकडे तिकडे अनेकदा भरकटत असतं, विचार करत असतात, वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. पण जेव्हा आपण एखादं नाव आपल्या हाताने कागदावर लिहितो तेव्हा त्याला आपलं मन आणि आपली बुद्धी आणि आपला हात हे तीनही त्या नामाशी जोडलं जातं. डोळ्यांनी आपण ते नाव पाहतो, हाताने ते लिहितो आणि मनातल्या मनात त्याचा उच्चारही करतो. त्यामुळे लिखित नाम जपात एकाग्रता खूप साधली जाते. जसं संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या अनेक थोर संतांनी नामाचं महत्व वारंवार सांगितलं आहे. नाम हे भवसागर तारणारं आहे असं म्हटलं जातं, आणि हेच नाम आपण स्वतःच्या हाताने लिहून सेवा म्हणून अर्पण करतो तेव्हा ती सेवा गुरुचरणी आणि भगवंताच्या चरणी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रद्धेने भरलेलं अर्पण ठरतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही सेवा केल्याने आपल्याला अनेक गोष्टींचा लाभ होतो. पहिली गोष्ट म्हणजे मनशांती. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात आपलं मन सतत अस्वस्थ असतं, सतत विचारांनी भरलेलं असतं. पण रोज थोडा वेळ शांतपणे बसून एकाग्र मनाने नामलेखन केल्याने मन हळूहळू शांत होतं, विचारांची गर्दी कमी होते आणि एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे इच्छापूर्ती. अनेक भाविकांचा असा अनुभव आहे की मनात एखादी चांगली सद्भावनेने भरलेली इच्छा ठेवून श्रद्धेने ही सेवा पूर्ण केली की ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आपोआप सोपा होत जातो. अर्थातच यामागे आपली श्रद्धा, आपली सातत्यपूर्ण साधना आणि गुरुकृपा हे घटक खूप महत्वाचे असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आत्मिक समाधान. एखादी सेवा मनापासून सुरू करून न कंटाळता सातत्याने पूर्ण करणे हे स्वतःचे एक खूप मोठं यश असतं. आणि ती सेवा पूर्ण झाल्यावर जे समाधान मनाला मिळतं ते शब्दात सांगताच येत नाही, हे फक्त अनुभवायचं असतं. म्हणूनच पुन्हा एकदा सांगते की ही सेवा करण्याची संधी मिळणं
त्यासाठी मनात इच्छा निर्माण होणं हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. कारण अनेकांना ही संधी असूनही ते या मार्गाकडे वळत नाही आणि जे वळतात तेच खऱ्या अर्थाने भाग्यवान असतात. आता आपण पाहूया की ही सेवा सुरू करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागते. सर्वप्रथम एक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाची वही किंवा नामलेखन पुस्तिका घ्या. एखादी वही घ्या. बाजारात नामलेखनासाठी खास तयार केलेल्या वह्या सहज मिळतात, ज्यात कोरे चौकन असतात आणि त्यात तुम्ही सुबक अक्षरात नाव लिहू शकतात. वही सोबतच एक चांगला पेन आणि पेन्सिल घ्या. पारंपरिक पद्धतीत लाल किंवा शाईचा वापर केला जातो, पण या बाबतीत तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे, तुमच्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे निर्णय घ्यावा. शक्यतो लाल शाई वापरू नका. निळ्या शाईनीच लिहिण्याचं लिखित नामजप लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणतं नाव लिहायचं ते तुमच्या इष्टदेवतेवर आहे. पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हे जर सुरू करणार असेल तर हे सुद्धा लिहू शकता. तसेच काही जण आपल्या सद्गुरूंचं नाव लिहितात, तर काही जण ओम नमः शिवाय सारखा मंत्र निवडतात. तुम्हाला तुमच्या जे मनाला नाव चांगल्या जवळचं वाटतं, त्यावर तुमची खोल श्रद्धा आहे तेच नाव निवडा. कारण श्रद्धा हाच या सेवेचा खरा पाया आहे आणि कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प घेणे हे खूप महत्वाचे असते. एका शुभ दिवशी स्नान करून देवासमोर किंवा गुरूंच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसून हा संकल्प करावा. मी आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त श्रद्धेने आणि नियमितपणे 1001 किंवा 10,000 वेळा हे नाव लिहून ही सेवा पूर्ण करीन. या सेवेद्वारे मला जे मनापासून हवं आहे ते सद्भावनेनं पूर्ण व्हावं आणि माझ्या मनाला शांती लाभावी अशी मी प्रार्थना करते. हा संकल्प मनापासून आणि स्पष्ट शब्दांमध्ये घ्यावा. जर तुम्हाला 1001 किंवा 10,000 हे नाव लिहून होणार नसेल असं तुम्हाला जर वाटत असेल, तर माझा आता खंड पण पडू शकतो, तर तुम्ही यथाशक्ती असं म्हणा तिथे. म्हणजे त्या गुरुपौर्णिमेनिमित्त जरी 1001 किंवा 10,000 नावं लिहून नाही झाली तरी काही हरकत नाही. गुरुपौर्णिमेला किती दिवस उरले आहेत हे पाहून त्यानुसार रोज किती वेळा नाव लिहायचं याचं थोडंसं गणित करूनच घ्या. समजा 30 दिवस उरले असतील तर तुम्हाला 10,000 नामजप करायचा असेल तर रोज तुम्हाला साधारण 334 वेळा नाव लिहावे लागेल. 1001 साठी हे प्रमाण खूपच कमी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी थोड्या दिवसांतही ते सहज पूर्ण होऊ शकतं. आणि रोजचं लक्ष आधीच ठरवून घेतलं की सेवा वेळेत आणि सहजतेने पूर्ण होते. शेवटच्या क्षणी घाई करावी लागणार नाही. आता प्रत्यक्ष सेवा कशी करायची हे थोडं विस्ताराने पाहूया. शक्यतो रोज एकाच वेळी आणि एका शांत जागी बसून ही सेवा करावी. पहाटेची वेळ किंवा सकाळची प्रसन्न वेळ यासाठी सगळ्यात चांगली असते. कारण त्यावेळी मन शांत असतं आणि एकाग्रता खूप सहज साधते. बसण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास देवासमोर एक दिवा लावावा. 2 मिनिटे डोळे मिटून शांत बसावं. दीर्घ श्वास घ्यावा आणि मनात आपल्या गुरूंचं किंवा इष्ट देवतेचं प्रेमाने स्मरण करावं आणि मगच नामलेखनाला सुरुवात करावी. वही सुबक आणि वळणदार अक्षरात नाव लिहायला सुरुवात करावी. घाईघाईने पण अस्ताव्यस्त अक्षरात लिहू नये. प्रत्येक नाव लिहिताना मनात त्या नामाचा भाव जागृत ठेवावा. म्हणजे फक्त यांत्रिकपणे हात चालू नाही तर मनही त्या नामाशी पूर्णपणे जोडलेलं असावं. हे फार महत्वाचं आहे. एका बैठकीत जितकं सहज आणि एकाग्रतेनं लिहिता येईल तितकेच लिहावं. संख्या पूर्ण करण्याच्या घाईत सेवेचा खरा भाव हरवू नये याची काळजी नक्की घ्यावी. प्रत्येक पानाच्या शेवटी किंवा प्रत्येक ओळीनंतर किती नाव लिहिली हे मोजून ठेवा. त्यासाठी वेगळी वही किंवा डायरी ठेवली तर एकूण आकडा लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. आणि जर एखादा दिवस चुकला तर अजिबात निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाने सुरुवात करा आणि उरलेलं लक्ष थोडं वाढवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण की या सेवेत सातत्य महत्वाचं आहे, परिपूर्णता नाही. नामलेखन करताना शक्यतो मौन पाळणं चांगलं असतं. म्हणजे त्यावेळी इतरांशी उगाच बोलणं टाळावं आणि शक्य असेल तर उपवासाच्या किंवा सात्विक आहाराच्या दिवशी अधिक एकाग्रतेने ही सेवा करता येते. ही वही अत्यंत पवित्र समजून जपून ठेवावी. तिचा कुठेही अनादर होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी आणि घरातल्या इतर सदस्यांनाही यात सहभागी करून घेता येतं. विशेषतः लहान मुलांना ही सवय लहानपणापासूनच लावली तर त्यांच्यातही श्रद्धा आणि एकाग्रता दोन्हीही वाढतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याआधी सेवा पूर्ण झाली की ती वही गुरूंच्या चरणी किंवा देवासमोर प्रेमाने अर्पण करावी. शक्य असल्यास आरती करावी. नैवेद्य दाखवावा. नैवेद्य म्हणजे फार मोठा असं काही करण्याची गरज नाही. साधा खिरीचा किंवा शिऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला तरी खूप होतं. आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. काही जण ही वही मंदिरात किंवा गुरुस्थानी सुपूर्द करतात तर काही जण ती स्वतः जवळ
पूजा घरात प्रेमाने जपून ठेवतात. आता एक खूप महत्वाचा मुद्दा समजून घ्या आणि तो म्हणजे इच्छापूर्तीचा. अनेक भाविकांना असं वाटतं की ही सेवा केली की लगेच अगदी यांत्रिकपणे इच्छा पूर्ण होईल. पण हे नक्की लक्षात ठेवा, कोणतीही उपासना ही एक साधना आहे, ती काही चमत्कारिक उपाय नाही. या सेवेमागचा खरा उद्देश आहे की आपलं मन शुद्ध करणं, आपली श्रद्धा अधिक दृढ करणं आणि आपल्या इच्छा एका सात्विक दिशेने वळवणं. जेव्हा आपण मनापासून नियमितपणे आणि श्रद्धेने ही सेवा करतो, तेव्हा आपल्या मनातली नकारात्मकता, अस्वस्थता हळूहळू कमी होत जाते आणि मन जेव्हा शांत, स्थिर, सकारात्मक होतं, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो. आणि यातूनच अनेकदा आपल्याला मार्ग सापडतात, अडचणी सुटत जातात आणि जे खरोखर आपल्या हिताचं आहे ते आपल्या आयुष्यात हळूहळू घडून येतं. म्हणूनच ही सेवा करताना मनात इच्छा जरूर ठेवा, पण त्याही पेक्षा जास्त महत्व द्या ती सेवा श्रद्धेने आणि निस्वार्थपणे भावनेने पूर्ण करण्याला. जे व्हावं ते माझ्या हिताचंच व्हावं अशी भावना मनात ठेवली की गुरुकृपेने योग्य तेच घडतं. असा अनेक भाविकांचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगते, ही सेवा करण्याची इच्छा मनात येणं, त्यासाठी वेळ काढणं आणि ती श्रद्धा पूर्ण करणं हेच स्वतःचं खूप मोठं भाग्य आहे. कारण ही सेवा आपल्याला बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक समाधानाकडे प्रेमाने घेऊन जाते. तर तर आज आपण पाहिलं की गुरुपौर्णिमेनिमित्त 1001 किंवा 10,000 लिखित नामजपाची सेवा कशी करायची, त्यासाठी काय तयारी करायची, कोणते नियम पाळायचे आणि ही सेवा आयुष्यात कशी सकारात्मक बदल घडू शकते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठा आकडा म्हणजे हे ठेवणं हे उद्दिष्ट नाही, तर प्रत्येक नाव श्रद्धेने आणि एकाग्रतेने लिहिणं हे सेवेचे खरं सार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर स्वामी कृपा या चॅनलला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. तर पुन्हा भेटूया असाच आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.